मसाल्यामध्ये ती दाखवते त्यासाठी लागणारं साहित्य। कांदा, 2 कांदे लहान ही मच्छी सुकी तुम्ही नमस्कार, आज आपण सुकी करंदी बनवतोय। मसाल्यामध्ये ती दाखवते त्यासाठी लागणारं साहित्य। करंदीसाठी लागणारे मसाले, हा गरम मसाला आहे। हे आपलं कांद्या खोबऱ्याचं थोडंसं वाटण चमचाभर, हे लाल तिखट घरगुती, हळद आणि कोथिंबीर। आणि फोडणीसाठी कढीपत्ता, कांदा, 2 कांदे लहान घेतले मध्यम आणि 1 टोमॅटो। हे फोडणीसाठी तेल घालूया। चार चमचे घातलेत, लहान आहे मध्यम म्हणून। आता फोडणी करूया। कांदा घालते, तर कांदा घातलाय। कांदा जरा लाल होऊ दे, मग टोमॅटो टाकूया। तर आपला कांदा भाजत आलाय, टोमॅटो घालूया। 1 टोमॅटो आहे, बारीक कापून घेतलाय। तो पण चांगला आता तेलात परतून घेऊया। एक मसाले टाकूया आपण। हळद टाकली आहे अर्धा चमचा, हे लाल तिखट 1 चमचा आणि थोडासा गरम मसाला। तो परतून घेऊया। नंतर मग आपण ती सुकी कोलंबी करंदी टाकूया याच्यामध्ये। आता ही करंदी टाकूया एवढा। साफ करायची, डोकं काढायचं तिचं, 1-2 पाण्याने धुवायची आणि 5-10 मिनटं पाण्यात ठेवायची। ही अशी होते चांगली मग ताजी। आता हे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे ना, ते 1 चमचाभर बस झालं, थोडं असलं चालेल। हे परतून घेऊया जरा तेलामध्ये। आता थोडं पाणी ओतूया, हे मसाल्याचंच पाणी आहे। आता अंदाजाने मीठ घालूया त्याच्यामध्ये। आता बारीक गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवूया 5 मिनिटं, जरा शिजू दे, की मग आपली करंदी तयार होईल मच्छी। आता आपण झाकण काढून बघूया। हे बघा, आता आपली करंदी मच्छी तयार। आता थोडीशी कोथिंबीर टाकते वरती आणि डिशमध्ये काढून घे। आता आपली करंदी तयार झाली आहे, मच्छी सुकी। तुम्ही करून बघा। धन्यवाद।